राज्यातील पावसासंदर्भातली ही बातमी आहे। गेल्या काही दिवस दडी मारून बसलेला पाऊस महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय झालाय। आज राज्यातील विविध भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। गेले काही दिवस दडी मारून बसलेला पाऊस हा आपल्याला पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय। हवामान विभागाकडून आज मुंबई आणि उपनगरात पावसाचा इशारा देण्यात आलाय। मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे। पुढील 24 तास वातावरण ढगाळ राहणार असणार आहे असं हवामान विभागाने म्हटलंय। बातमी सविस्तर पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि या बातमीचा तुम्हाला देखील फायदा होईल आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी वर्गापर्यंत देखील ही बातमी पोहोचवा। तर कोकणामध्ये देखील आज पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणामध्ये आज मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता आहे असं हवामान विभागाने म्हटलंय। मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट पाहायला मिळणार आहे, सोबतच वादळी वारा देखील असणार आहे। आता या ह्याच्यात तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यात पावसाची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। दरम्यान जरी राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला नसला तरी देखील विजा आणि वादळाचा इशारा देण्यात आल्यानं राज्यात दुहेरी संकट आहे। या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे।